वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह. वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह. आमच्या रोजच्या हुकुमनामा विचार चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज तारीख 18 ऑगस्ट 2025 आणि आपण आजच्या पवित्र हुकुमनाम्यावर विचार करणार आहोत. श्री गुरु ग्रंथ साहेबजींकडून रोजचं जे मार्गदर्शन मिळतं त्यावर. बरोबर. आजच्या शब्दात भक्त रविदासजी एका विलक्षण विरोधाभासातून परमात्म्याच्या प्रेमाचं रहस्य उलगडतात असं वाटतं. हो, अगदी. हा हुकुमनामा राग सोरठमध्ये आहे आणि भक्त रविदासजींची बाणी आहे, अंग 658 वर. आणि याचा जो मध्यवर्ती संदेश आहे ना, तो भक्त आणि परमात्मा यांच्या नात्याबद्दल आहे. म्हणजे कसं मोह आणि प्रेम ह्या दोन शक्ती काम करतात. सुरुवातच किती म्हणजे विचार करायला लावणारी आहे. जो हम बांधे मोह फास, हम प्रेम बंधन तुम बांधे. हो, म्हणजे आम्ही जर मोहाच्या फासात अडकलो होतो तर आम्ही तुला आमच्या प्रेमाच्या बंधनात बांधलं आहे. हे ऐकायला कसं एकदम विरोधाभासी वाटतं नाही का? बरोबर. आपण अडकलो पण परमात्म्याला बांधलं असं वाटतं. हो. आणि पुढची ओळ आहे ना, ती याला अजून स्पष्ट करते. अपने छुटन को जतनू करो, हम छुटे तुम्हारा दे. अच्छा, काय अर्थ आहे याचा? रविदासजी म्हणतात की तू परमात्मा स्वतःच्या सुटकेचा प्रयत्न करता. आम्ही तर तुझं स्मरण करून तुझी आराधना करून मोहातून सुटलो आहोत. अरे वा, म्हणजे भक्तीची ताकद इथे दिसते. अगदी. भक्त स्वतःच्या प्रयत्नापेक्षा परमात्म्याच्या आराधनेतून मुक्त होतो. आणि त्याच वेळी काय गंमत आहे बघा, परमात्मा भक्ताच्या प्रेमाने जणू बांधला जातो. म्हणजे हा प्रेम बंधन जो आहे हा फक्त एक आध्यात्मिक विचार नाहीये नाही, तर तो आपल्या रोजच्या जगण्यातल्या चिंता, ताण, नात्यांमधले गुंते, म्हणजे हे जे मोहफास आहे, बरोबर, त्यातून बाहेर काढायला मदत करणारं एक साधन आहे. अगदी. पण परमात्मा हे कसं जाणतो, हा प्रश्न येतो मनात. हो, येतो. त्यासाठी रविदासजी राहूच्या ओळीत म्हणतात, माधवे जानत हूँ जैसी तैसी, अब कहा करोगे ऐसी. एक राहू. माधवा. हे माधवा, तू जाणतोस की भक्तांचं प्रेम कसं असतं. ते जसं आहे तसं तू जाणतोस आणि अशा प्रेमामुळेच तू त्यांना मोहाच्या दुःखातून वाचवतोस. अच्छा. आणि हे जे अढळ प्रेम आहे ते समजावून सांगायला त्यांनी मासोळीचं उदाहरण दिलंय, बरोबर? हो, ते खूप महत्वाचं उदाहरण आहे. सांगा ना. ते नेहमीच एकदम मनाला भिडतं. हो, नक्कीच. ते म्हणतात, मी न पकरी फंकियो अरु काटियो रांधिकियो बहुबानी, खंड खंड करी भोजनु किनो तौ न बिसरियो पानी. म्हणजे मासोळीला पकडून तिचे तुकडे करून वेगवेगळ्या प्रकारे शिजवून खाल्लं तरीही ती पाण्याला विसरत नाही. काय? तिचं पाण्यावरचं प्रेम इतकं खोल आहे की ते तिच्या अस्तित्वाचा भाग बनलेला आहे. ते काही केल्या जात नाही. म्हणजे भक्ताचं परमात्म्यावरचं प्रेमही तसंच असावं म्हणायचं आहे. अगदी. परिस्थिती कोणतीही येवो, सुख असो दुःख असो, ते प्रेम टिकून राहतं. म्हणजे जगातल्या गोष्टी, पद, पैसा, नाती हे सगळे मोहफास झाले. ते तात्पुरता आनंद किंवा दुःख देतात. बरोबर. पण परमात्म्यावरचं प्रेम म्हणजे प्रेम बंधन हे त्याहून खूप पलीकडचं आहे. म्हणूनच रविदासजी म्हणतात, आपण बापे नाही किसी को, भावन को हरी राजा. हो, परमात्मा कुळाची वडिलोपार्जित मालमत्ता नाहीये. तो फक्त प्रेमळ भक्तीला, त्या भावाला प्रतिसाद देतो. हरी हा भावाचा राजा आहे. हाच खरा मार्ग आहे तर मग मोहातून सुटण्याचा. निश्चितच. आणि हीच भक्ती आपल्याला मोहाच्या पडद्यातून वाचवते. पुढची ओळ बघा, मोह पटल सबू जगतु बिया पियो, भगत नाही संतापा. मोह पटल, मोहाचा पडदा. हो, तो जरी सगळ्या जगावर पसरलेला असला तरी भक्तांना त्यामुळे दुःख म्हणजे संताप होत नाही. का नाही होत? कारण त्यांची दृष्टी भक्तीमुळे निर्मळ झालेली असते. त्यांना सत्य दिसतं. अच्छा. मग शेवटी रविदासजी स्वतःच्या अनुभवाबद्दल काय सांगतात? शेवटची ओळ आहे, कही रविदास भक्ती एक बाढी सो दुखू अझऊ सहिये 4:2. याचा अर्थ काय घ्यायचा? ते अजून दुःख सोसत आहेत असं वाटतं का? नाही. इथे अर्थ थोडा सूक्ष्म आहे. रविदासजी म्हणतात की त्यांची भक्ती इतकी वाढली आहे, इतकी दृढ झाली आहे. ज्या मोहाच्या दुःखापासून वाचण्यासाठी ते परमात्म्याचं स्मरण करत होते, ते दुःख आता त्यांना जाणवतच नाही. अच्छा. सो दुःखू अझीव सय्यई म्हणजे ते दुःख आता सहन करावं लागत नाही. बरोबर. कारण भक्तीने मोहाचं मूळच नाहीसं केलं आहे. दुःख तेव्हाच असतं जेव्हा मोह असतो. भक्ती वाढली, मोह उरला नाही,
त्यामुळे दुःखही संपलं. वाह, किती म्हणजे धीर देणारा विचार आहे हा. तर आजच्या चर्चेतून आपण हे शिकलो की सांसारिक मोह हा मोहफास कितीही घट्ट वाटला तरी त्यातून सुटण्याचा खरा मार्ग आहे परमात्म्याला प्रेमाने बांधणं, प्रेमबंधन. आणि ते प्रेम कसं हवं? तर त्या म्हासोळीच्या पाण्यावरील प्रेमासारखं अढळ. हो, आणि ही भक्तीच मोहामुळे होणारं जे दुःख आहे त्याचं मूळ कारणच नाहीसं करते. बरोबर. कार्यक्रम संपवण्यापूर्वी आम्हा सर्वांना एका चांगल्या आणि आशीर्वादित दिवसासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. हो, आणि आमच्याकडून विशेषतः गुरुबाणीच्या उच्चारात जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी. माझी प्रार्थना आहे की वाहेगुरुजी संपूर्ण संगतला चांगलं आरोग्य, नाम आणि गुरबाणीचं दान आणि चिरंतन चढदी कला प्रदान करोत. वाहेगुरुजी सरबत संगतनु तंदुरुस्ती नाम बाणी दी दात ते चढदी कला दी दात बक्षिंजी. एक नम्र विनंती आहे की ही सेवा पुढे नेण्यास मदत करण्यासाठी हे नक्की शेअर करा. आणि आमच्या रोजच्या हुकुमनामा विचार चर्चेसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सूचनांचं स्वागत आहे, त्या खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह.